ते मनुष्यांसोबतच देवांवर सुद्धा अत्याचार करत होते. सगळे देव एकत्र येऊन सुद्धा त्यांचा सामना करू शकत नव्हते. त्यामुळे राक्षसांचं मनोबल खूप वाढलं होतं. हे बघून देवराज इंद्र सगळ्या देवांबरोबर कैलाश पर्वतावर गेले. महादेव, राक्षसांनी धरती आणि स्वर्ग दोन्हीकडे हाहाकार माजवलाय. कृपया संसारामध्ये संतुलन बनवण्यासाठी या राक्षसांचा वध करा. तुम्ही सर्व देव चिंता नका करू. संसाराचे संतुलन बनविण्यासाठी मी या राक्षसांचा वध अवश्य करीन. असं बोलून भगवान शंकरांनी आपला त्रिशूळ उचलला आणि देवांबरोबर त्यांची सहाय्यता करायला निघाले. शंकराच्या अनुपस्थितीत माता पार्वती कैलाश पर्वतावर एकट्याच होत्या. जेव्हा त्या स्नान करण्यासाठी जात होत्या तेव्हा त्यांच्या मनात एक विचार आला. खरं तर कैलाश पर्वतावर कुणीही प्रवेश करू शकत नाही, परंतु त्या माझ्या सुरक्षेसाठी मला काहीतरी करायला हवं. असा विचार करून त्यांनी आपल्या शरीरावरील लेपाच्या मळापासून एक मानवी पुतळा बनवून मंत्र उच्चार करून त्यात प्राण घातले. पहिला श्वास घेताच त्या बालकाने माता पार्वतीला विचारले, मी कोण आहे? तू माझा पुत्र गणेश आहेस. मी स्नान करायला जाते आहे. तोपर्यंत तू द्वाराशी उभं राहून पहारा दे आणि जोपर्यंत मी स्नान करते तू कुणालाच आत प्रवेश करू देऊ नकोस. जशी आज्ञा माता. गणेश स्नानगृहाच्या द्वारावर एक भाला हातात घेऊन पहारा देऊ लागले. काही वेळानंतर जेव्हा भगवान शंकर राक्षसांचा संहार करून परत आले त्यांनी विचार केला, ही बातमी सर्वप्रथम मला पार्वतीला द्यावी लागेल. पण जेव्हा ते स्नानगृहात प्रवेश करायला लागले तेव्हा बाल गणेशांनी त्यांना थांबवले आणि तो त्यांना म्हणाला, थांबा. मातेची आज्ञा आहे की मी कुणालाही स्नानगृहात प्रवेश करू देऊ नये, म्हणून तुम्ही स्नानगृहात प्रवेश करू शकत नाही. तू कोण आहेस आणि मला स्नानगृहात का प्रवेश करू देत नाही? माझा परिचय सोडा आणि तुम्ही इथून निघून जा. गणेशने अशा प्रकारे आपला विरोध केलेला बघून शंकर क्रोधित झाले. उदंड बालका, तुला याचा दंड अवश्य मिळेल. असं बोलून भगवान शंकरांनी गणेशावर वार केला. गणेशने पण आपला भाला उचलला आणि दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. शिवजी जरी भगवान असले तरी गणेशाला सुद्धा माता पार्वतीने बनवले होते. त्यामुळे दोघांमध्ये बराच वेळपर्यंत जोरदार युद्ध सुरू राहिले. या युद्धाच्या परिणामाला घाबरून ब्रह्मा विष्णू समवेत सगळे देव युद्ध थांबवण्यासाठी कैलाश पर्वतावर आले. महादेव, हे युद्ध थांबवा. पुत्र गणेश, तू महादेवाला आपल्या अपराधासाठी क्षमा माग आणि या संघर्षाला विराम दे. क्षमा मी नाही, क्षमा यांनी मागायला हवी, जे माझ्या मातेची आज्ञा ऐकून सुद्धा स्नानगृहात प्रवेश करू इच्छितात. यांनी जर क्षमा मागितली तर मी युद्धाला पूर्ण विराम देईन. हे ऐकून भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले. ब्रह्मदेव चिंतित स्वरात गणेशाला म्हणाले, तुझी ही चूक मान्य कर बेटा, नाहीतर महादेवाच्या क्रोधाने तुला कोणीच नाही वाचवू शकत. मला स्वतःच्या संरक्षणाची नाही, अपितू आपल्या कर्तव्य पालनाची चिंता आहे. सोडून द्या ब्रह्मदेवा, मला या दुष्ट बालकाला दंड द्यावाच लागेल. त्रिशूळाच्या वारा
मार्गातून मंगळावर जाऊन पडले. गणेशाचा हा विलाप ऐकून माता पार्वती स्नानगृहातून बाहेर आल्या. जेव्हा त्यांनी गणेशाचे मृत शरीर जमिनीवर पडलेले बघितले, त्या खूप दुःखी झाल्या आणि रडत रडत म्हणाल्या, पुत्र गणेश, हे देवा, हे तुम्ही योग्य केलं नाही. तुम्ही लवकर माझ्या पुत्राला जिवंत करा. क्रोधामुळे तुमच्याकडून मोठी चूक झाली आहे, म्हणून तुम्हाला गणेशला जीवित करावंच लागेल. तोपर्यंत भगवान शंकराचा क्रोध सुद्धा शांत झाला होता. ते माता पार्वतीला म्हणाले, हे देवी, गणेशाचे शीर माझ्या त्रिशूळाच्या प्रहारामुळे मंगळ लोकात जाऊन पडले. तसे तर माझ्या प्रहारामुळे कापलेले शीर पुन्हा जोडू शकत नाही. यासाठी क्षमा असावी, पण गणेशाला जिवंत करणे असंभव आहे. हे ऐकताच माता पार्वती क्रोधित झाल्या. हे देवा, जर तुम्ही माझ्या पुत्राला जिवंत केले नाही तर मी या जगाला माझ्या क्रोधात मी भस्म करून टाकेन. हे ऐकून ब्रह्मदेवांनी विचार केला आणि म्हणाले, महादेव बाल गणेशाला जीवित करू शकतो. कोणत्या अशा बालकाचं शीर जे तुमच्या त्रिशूळाने न कापले असेल तर ते बाल गणेशाच्या शरीराला जोडलं जाऊ शकेल. म्हणून महादेव, तुम्ही तुमच्या गणांना आदेश द्या की अशा बालकाचे शीर घेऊन यावे ज्याचे मुख उत्तर दिशेला असेल आणि ज्याची माता त्याच्याकडे पाठ करून झोपली असेल. भगवान शंकरासमवेत सगळ्या देवांना ब्रह्मदेवाचं हे बोलणं योग्य वाटलं. भगवान शंकरांनी आपल्या गणांना आदेश दिला. आदेश ऐकून सगळे गण उत्तर दिशेकडे चालू लागले. खूप अंतर चालत गेल्यावर ब्रह्मदेवांच्या सांगण्यानुसार त्यांना एक हत्तीचं पिल्लू दिसलं. या हत्तीचं मुख उत्तर दिशेला आहे आणि याची माताही त्याच्याकडे पाठ करून झोपली आहे. गण त्या हत्तीच्या पिल्लाचं शिर घेऊन कैलाश पर्वतावर परत आले. भगवान शंकरांनी हत्तीच्या पिल्लाचं शिर गणेशच्या धडाला जोडले आणि गणेश पुन्हा जिवंत झाले. माता पार्वती गणेशाला जिवंत झालेलं बघून प्रसन्न झाल्या, पण आपल्या पुत्राच्या शिरावर हत्तीचे शिर बघून थोडी उदास झाली. तुम्ही माझ्या पुत्राला एका हत्तीचे मस्तक का लावले? आता सगळे जग माझ्या पुत्राचा उपहास करेल. यावर भगवान शंकरांनी गणेशाला वरदान देत म्हणाले, आजपासून कोणतेही शुभ कार्य आरंभ होण्याआधी गणेशाची पूजा केली जाईल आणि गणेशाला मंगलमूर्ती नावाने ओळखलं जाईल. हे ऐकून माता पार्वती खूप प्रसन्न झाल्या आणि त्यांनी बाळ गणेशाला आलिंगन दिले आणि भगवान शंकरांनी सुद्धा बाळ गणेशाला आलिंगन दिले. अशा प्रकारे गणेशाचा जन्म झाला आणि त्यांचं नाव